अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात पुण्यात नोकरी करणाऱ्या पर्यटकांना रविवारी सुट्टी असल्याने 13 पर्यटक पुणे व कोथरूड मधून शनिवारी रात्री MH12RN 2500 या मिनी ट्रॅव्हल्स मधून निघाले आणि रविवारी पहाटेच्या सुमारास हरिश्चंद्रगड अभयारण्यात प्रवेश केला। तर पाचनई येथे हॉटेलमध्ये चहा नाश्ता करून सर्व पर्यटक हरिश्चंद्रगडाजवळ आलेल्या कलाडगडावर पर्यटनासाठी सकाळच्या सुमारास गेले। तर कलाडगडावर पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला आणि पाचनई येथे जेवण करून ते पर्यटक हरिश्चंद्रगड परिसरात असलेल्या कोथळे येथील भैरवगडावर भटकंती करण्यासाठी मजल दरमजल करत असताना दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ते पर्यटक देवराईजवळ थांबले। पण नाश्ता करत असताना कुंडाजवळ मधमाशा आल्याने पर्यटकांनी गवत पेटवून धूर केला। परिणामी मधमाशांनी उग्र रूप धारण केल्याने असंख्य मधमाशांनी हात, पाय व तोंडावर आणि अंगावर हल्ला केला। परिणामी बहुतांशी पर्यटक सभोवताली लपले, पण काही पर्यटक कोथळा गावात पळाले आणि लागलीच गावकऱ्यांच्या मदतीने कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळ यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता वन्यजीव वन परिक्षेत्र अधिकारी DD पडवळ व कर्मचारी कोथळा डोंगरावर पाण्याच्या बॉटल व सर्व साहित्य घेऊन पोहोचले। मधमाशांनी हल्ला केलेल्या काही पर्यटकांना आधार देत कोथळे गावात 5 ते 6 तरुण पर्यटकांना आंघोळ घालून रुग्णवाहिकेतून राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर राजूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिनय लाहामटे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार केले। तसेच मधमाशांनी हल्ला केलेले शर्वरी धनंजय करवरकर वय 24, भार्गवी श्रीकांत कुलकर्णी वय 20, प्रज्ञा तुषार डैहेरे वय 40, ममता मुकुंद भरताया वय 24, जयदेव सुनील पिंपरे वय 35, अक्षय माधव डोंगरे वय 42, नितीश अनिल बापट वय 37, तर अनिल अनिश बापट वय 34, अंकित किरण कुलकर्णी वय 30, अतुल सूर्यकांत कामटे वय 47, अमरीश नारायण कान्होरे वय 31, स्मिता राजन दाबळे वय 31, अमोल विवेक नान्नल वय 23, राहणार कोथरूड पुणे हे सर्व जखमी रुग्ण राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत। कोथळेला 13 जण ट्रेकला गेलेलो आज आणि आमचा किल्ला जवळजवळ 90% किल्ला झालेला, बट वरचे ज्या लॅडर आहेत त्याच्या जस्ट खाली आम्ही सगळे बसलेलो आणि काकडी आणि काही फ्रूट्स खात होतो। इमिजिएटली भरपूर मधमाशांनी आमच्यावर अटॅक केला। मग काही जण आम्ही 3 जण वरती जे टाका आहे देवाच्या इथलं तिथे उड्या मारल्या पाण्याच्या टाक्यात, काही जण तिकडे झोपून राहिले आणि काही जण असं माती उडवत वगैरे गावात गेले। तर भरपूर माशा चावल्या। तर म्हणजे तुम्ही पण कोणी भैरवगड कोथळेला जाणार असाल तर तुम्ही खूप केअरफुल राहा की आवाज आणि जास्ती झाला की वगैरे त्या माशा हे होतात। आम्हाला पण कळलं नाही, इतक्या अचानक खूप माशा अंगावर आल्या। काही परिस्थिती खूपच डेंजरस होती, पण सुदैवाने आम्ही सगळे वाचलो आणि चांगला सपोर्ट वगैरे पण मिळाला सर्व पोलीस म्हणा किंवा फॉरेस्ट आणि लोकल गावातल्या लोकांचा। त्यामुळे आम्ही आता चांगल्या पद्धतीने इथे ट्रीटमेंट घेतो आणि आमच्या इथे सगळे आता व्यवस्थित आहेत। आज सकाळी कोथळे भैरवगड येथे पुण्याचे पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी आले होते। पर्यटनासाठी जाताना कोथळे इथली जी देवराई आहे त्या देवराईतून वरती भैरवगडाकडे जात असताना पाण्याच्या कुंडाजवळ ते नाश्ता करायला थांबले व त्या ठिकाणी मधमाशांचा तिथे त्यांना त्यांच्या अंगावरती यायला लागल्या। ते बघून त्यांनी त्या ठिकाणी त्या माशा पळवण्यासाठी मधमाशा पळवण्यासाठी त्यांनी धूर केला, पण त्या धुराचा जास्त हे होऊन मधमाशांनी एकदम त्यांच्यावर सगळे अटॅक केला आणि मोठ्या प्रमाणात त्यांना जखमी केलं। त्यातले 5-6 पेशंट खूप सिरियस होते। आम्हाला त्यांनी तात्काळ ही बातमी आम्हाला कळल्यानंतर आमच्या संपूर्ण स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो व सर्व जे जखमी सिरियस पेशंट होते त्यांना उचलून आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन इथे राजूर येथे सरकारी दवाखान्यामध्ये त्यांना ॲडमिट केले। त्यांची तब्येत आता व्यवस्थित आहे। येणाऱ्या पर्यटकांना माझी एक सूचना राहील की येताना येथील स्थानिक गाईडसोबत घेऊनच पर्यटनासाठी जावे, जेणेकरून अशा प्रकारचे जे काही घटना ते घडणार नाही आणि त्यांना सुरक्षित पर्यटन करता येईल। धन्यवाद। सुराज्य मराठीसाठी संपादक जयराम धादवड।